या आरोपामाग त्यांच्या मनामध्ये कुठली सल आहे याची मला अजूनही उलगडा होत नाहीये। मागील काही दिवसापूर्वी आपण पाहिला असेल कुंडमाळा या ठिकाणी जो पादचारी पूल पडल्याची घटना घडली आणि त्या पुलाच्या नंतरनं तिथे राज्य सरकार कुठे आहे, तिथले स्थानिक आमदार कुठे आहेत, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक आरोप केले जात होते। आणि त्यानंतरनं त्या पुलाकरता सरकारनं काय केलं तर त्यावरती 8,000 रुपये दिले, 80,000 रुपये दिले, असे वेगवेगळे आरोप ते सातत्याने करत होते। ज्या पुलाच्या रकमेकरता राज्य सरकारनं 8 कोटी रुपयाची तरतूद केली आणि आपण बुकलेटला जर पाहिलं तर त्या ठिकाणी 80,000 रुपये अशा पद्धतीने लिहिलेले असतात। म्हणजे संजय राऊत यांना व्यावहारिक किती माहिती आहे हे मला माहित नाही, परंतु संजय राऊत यांनी जी काही माहिती आपल्याकडे दिली किंवा जे काही आरोप केले आहेत ते